अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारकडून चहापान आयोजित करण्यात आलाय। विरोधक मात्र सरकारच्या चहापानावर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी सोडलेला दिसत नाहीये। काल गोगावलेंनी महाडचे ग्रामदैवत वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवात हजेरी लावली आहे। वीरेश्वर महाराज आपली इच्छा पूर्ण करतील असा विश्वास गोगावलेंनी व्यक्त केलाय। मंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा असुद्दीन ओवैसींवरती हल्लाबोल केलेला आहे। ओवैसी खोटा इतिहास सांगत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। ओवैसींनी महाराष्ट्रात येऊन दाखवावं, एका पायावर हैदराबादला जाणार नाही हा धमकीवजा इशारा त्यांनी दिलाय। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांना डिवचलं। राजकारणात जयंत पाटलांनी ठाम भूमिका घ्यावी असंही पडळकरांनी म्हटलं। सांगलीमध्ये एका कार्यक्रमात ते बोलत होते। पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडमध्ये झालेल्या अतिप्रसंगाबाबत रुपाली ठोंबरे यांनी एक खळबळजनक दावा केला असल्याचं बघायला मिळतंय। संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही म्हणून बलात्काराच्या नावाखाली पुणे बदनाम झालं असं त्या म्हणाल्या। ड्रग्स संदर्भात आता सरकार झिरो टॉलरन्सी पॉलिसी अवलंबणार आहे। ड्रग्सच्या केसमध्ये कोणताही पदावरील पोलीस अधिकारी आढळून आला तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होणार नाही, त्याला थेट बडतर्फ केलं जाईल हा इशारा मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील पोलीस यंत्रणेला दिलाय। प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झालाय। कोल्हापूर जिल्हा न्यायालयाकडून कोरटकरला दिलासा मिळालाय। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकी देताना कोरटकरने छत्रपती संभाजीराजेंबद्दल वादग्रस्त विधान केलं। या प्रकरणी 3 ठिकाणी गुन्हे दाखल झाले, मात्र सध्या कोरटकरला अंतरिम जामीन हा मिळालाय।